फिलिप्पियराचं पत्र आणि अध्याय 1 आणि वचन 24 ह्या वचनाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. संत पावलोस तुरुंगामध्ये असताना त्याने हे पत्र फिलिप्पीच्या मंडळीला लिहिलेलं आहे. आणि ह्या फिलिप्पीच्या पत्रामध्ये अनेक वेळेस आनंद करा हा शब्द येतो. परंतु आज आम्ही ह्या 24 वचनाकडे आम्ही आमचं मन वळविणार आहोत. आणि ह्या 24 वचनामध्ये संत पावलोस फिलिप्पीच्या मंडळीला काय सांगतो हे आम्ही आज लक्षपूर्वक ऐकूया. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. संत पावलोस फिलिप्पीच्या मंडळीला हे पत्र येत असताना तो म्हणतो, मी देहात ह्यासाठी आहे किंवा देवाने मला देहात ह्यासाठी ठेवलं आहे की तुमच्या गरजेसाठी. अद्भुत देवाच्या ह्या पात्राची देवाने केली निवड आहे. प्रेषित पुस्तकामध्ये 9वा अध्याय आणि 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देव स्वतः म्हणतो हनन्याला, ते माझं निवडलेलं पात्र आहे. असं पात्र आहे जे नेहमी माझ्या उपयोगामध्ये येणार आहे. नेहमी माझ्या उपयोगात पडणारं ते पात्र आहे. नेहमी जगत राहणारं ते पात्र आहे. आणि म्हणून प्रेषित 9:15 मध्ये स्वतः प्रभू येशू म्हणतो, हे बघ, मी ते माझं निवडलेलं पात्र आहे. आणि असं हे पात्र आम्ही इथं पाहतो की परमेश्वराच्या वचनामध्ये पावलाच्या जीवनाची एक सुंदरस सुगंधमय जीवन आणि सेवा पाहायला मिळते. तो म्हणतो, मी देहात तुमच्यासाठी आहे आणि मी देहात राहावं हे तुमच्या गरजेचं आहे. प्रियांनो, आज परमेश्वराने माझं आणि तुमचं तारण केलं. आज मी आणि तुम्ही देहामध्ये आहोत, परंतु ह्या देहात राहण्याचा अनेक जे विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाचा आम्ही गरजेप्रमाणे आमचा देहाचा उपयोग केला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी फिलिप्पीच्या मंडळीला हे पत्र येत असताना तो म्हणतो, तुमचा विश्वास वाढावा आणि तुमचा विश्वास दृढ व्हावा हेच माझं उद्देश आहे. संत पावलाची निवड परमेश्वराने अद्भुत केलेली आम्ही पाहतो. आणि त्या निवडीकडे जात असताना एक छोटस उदाहरण आम्ही सांगतो. प्रेषितचा 20वा अध्याय आणि त्याचा 18 वचनामध्ये तो स्वतः म्हणतो की माझी निवड देवाने अद्भुत कशी केली आहे. प्रेषित 26वा अध्याय आणि 18 वचनामध्ये तो म्हणतो, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्याचे डोळे उघडावेस आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र राहिलेल्या लोकांमध्ये वर्तन मिळावे. अद्भुत पात्राची निवड. संत पावलोस म्हणतो, मी देहात राहणे हे तुमच्या हिताचे आहे किंवा गरजेचं आहे. आणि संत पावलोस स्वतः ह्या ठिकाणी म्हणतो की देवाने मला 3 प्रकारच्या लोकांकडे पाठविलं आहे. आणि ह्या 18 वचनामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे, संत पावलोस म्हणतो, देव मला म्हणतो, मी तुला त्यांच्याकडे पाठवितो. कुठे आणि कुणाकडे पाठवतो तो पुढे म्हटलेला आहे, त्यांनी अंधारातून उजेडाकडे. पहिली गोष्ट, जे अंधारामध्ये बसलेले लोक आहेत त्या अंधाराच्या लोकांना उजेडाकडे आणण्याचं काम देवाने या पात्राकडे म्हणजे या पावलाकडे सोपविलं. आणि देव म्हणतो, तू या अंधारात जा आणि अंधारात बसलेल्या लोकांना तू उजेडामध्ये आणायचं. दुसरी गोष्ट म्हणतो या ठिकाणी, सैतानाच्या अधिकारातून, जे सैतानाच्या अधिपती खाली आहेत, जे सैतानाचे गुलाम आहेत, जे सैतान त्याच्यावर राज्य करीत आहे, अशा लोकांना सोडून आणण्याचं काम देखील देवाने संत पावलाला दिलं आम्ही पाहतो. आणि तिसरी गोष्ट आहे, त्या ठिकाणी तो त्यांचे डोळे उघडावे. अंधारातून आणल्यानंतर, सैतानाच्या गुलामीतून मुक्त केल्यानंतर, हे पावला तू त्यांचं डोळे उघडावे. अद्भुत देवाचं कार्य करणारा हा संत पावलोस. आणि हे असं पात्र आहे जे अंधारात गेलं. हे असं पात्र आहे जे सैतानाच्या जवळ गेलं. हे असं पात्र आहे त्याने अनेक लोकांना उजेडाकडे आणलं, अनेक लोकांना देवाकडे आणलं,
अनेक लोकांचे अंतकरणाचे डोळे देखील उघडले. ह्यासाठी की जे देवाचा मनोगत आहे, जी देवाची योजना आहे, ह्या 18 वचनामध्ये की विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये त्यांना वतन मिळावं, की जे अंधारामध्ये आहेत त्या लोकांना पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळवण्यासाठी, जे सैतानाच्या जुखाडाखाली आहेत त्यांना मुक्त करून त्यांना पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळण्यासाठी संत पावलोसला देवाने पाठविलं त्यांच्याकडे. आणि म्हणूनच तो म्हणतो फिलिप्पीच्या मंडळीला त्या पहिल्या अध्यायाच्या 24 वचनामध्ये, मी देहात राहणं हे तुमच्या गरजेचं आहे. प्रियांनो, आज विश्वासणारा एकमेकासाठी किती उपयोगी आहे. आज आम्ही देहात आहोत, एकमेकासाठीच आहोत. संत पावलोस म्हणतो, मी देहात आहे तर तुमच्यासाठी आहे, तुमची उन्नती होण्यासाठी, तुमचा विश्वास वाढवण्यासाठी, तुम्हाला देवाच्या वचनाकडे वळण्यासाठी. प्रियांनो, हे संत पावलाची आम्ही इथं पाहतो एक अद्भुत निवड. एक असं पात्र म्हणतो देव, ते माझं आहे आणि ते सदैव जळत राहणार आहे किंवा सदैव माझ्या उपयोगामध्ये येणार असं आहे. पुन्हा आम्ही 2 उदाहरण पाहणार आहोत. जुन्या कराराचं देखील जाऊ आपण. चला आम्ही 2 उदाहरण पाहून समाप्त करूया. नेहम्याचं पुस्तक काढूया आपण, नेहम्या. आणि नेहम्याच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या आम्ही ह्या गोष्टीकडे पाहणार आहोत. नेहम्या आणि नेहम्याचा पहिला अध्याय आणि 4 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस विलाप करून, मी उपास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. ज्यावेळेस नेहम्याकडे इस्रायलातून, यरुशलेमतून काही लोक आले, थोडक्यात सांगतो मी, आणि ज्यावेळेस नेहम्याने ही विचारपूस केली, अरे कशी आहेत बंदिवासातून सुटलेले बाकीचे यहुदी लोक, आणि कशी आहे माझी यरुशलेम, आणि जेव्हा त्यांनी ही वाईट बातमी आणली, ऐकली की त्यांची दुर्दशा होत आहे, जे बंदिवासातून राहिले जे लोक आहेत यहुदी, त्यांची फार दुर्दशा होत आहे, आणि यरुशलेमचा जो कट आहे, जो पट आहे तो जळून गेला आहे, ज्या वेशी आहेत जळून टाकल्या आहेत, आम्ही फार दुर्दशेमध्ये आहोत. ही वाईट बातमी जेव्हा नेहम्याने ऐकली तर नेहम्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणतो, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. राजमहालामध्ये राहणारा हा नेहम्या, सुखा समाधानात राहणारा हा नेहम्या, आपल्या यरुशलेमसाठी, आपल्या बांधवासाठी वाईट बातमी ऐकल्यानंतर रडत आहे. देहात राहणं हे नेहम्याचं देहात राहणं इस्रायल लोकांसाठी, यरुशलेमसाठी, यहुदी लोकांसाठी फार गरजेचं होतं. परमेश्वराने त्याला तिथं ठेवलं होतं. एक निवडलेलं पात्र जे राजमहालामध्ये राहत होतं, ते शेवटी देवाच्या कामासाठी उपयोगी पडलं. असं पात्र आहे ते, जे आपल्या बांधवाची दुर्दशा पाहून ऐकताच डोळ्यातून अश्रू आणणारं पात्र, रडणारं पात्र, उपयोगी आणणारं पात्र जे आहे ते रडत आहे आपल्या यहुदी बांधवासाठी. आणि यरुशलेमचा जो कट आहे, जो पट आहे, जो वेशी आहे, ते जळून गेल्या त्यासाठी तो रडत आहे. आणि तो या ठिकाणी 3 गोष्टी पाहतो. आम्ही पाहतो ह्या ठिकाणी त्या जीवनातून 3 गोष्टी: ऐकणारा, खाली बसून रडणारा, बरेच दिवस विलाप करणारा, उपवास करणारा, देवाची नित्य प्रार्थना करणारा, असा हा नेहम्या. मोठ्या दुर्दशेमध्ये असणारी भाऊ बहिणीसाठी आणि यरुशलेमसाठी रडत असणारा हा व्यक्ती, एक निवडलेलं पात्र आम्ही इथं पाहतो, जे राजमहालामध्ये राहतो. त्यांनी असं नाही म्हटलं की मीच का, बरेच लोक यहुदी आहेत, मी का रडू, मी का उपवास धरू, मी का त्याला मदत करू, मला काय पडलंय, मी तर फार सुखात आहे, यांचा अपराध आहे, याने केले अपराध, याने केले चुका हे भोगत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा विचार नाही केला. परंतु परमेश्वराने त्या पात्रावर इतकं वझ टाकलं की त्या पात्राच्या डोळ्यातून आम्ही पाहतो की अश्रूच्या धारा, अश्रूच्या धारा. आणि अशा धारा आहे तो बसून रडणारा, अशा धारा आहेत की रडत रडत देवाजवळ प्रार्थना करणारा.
असा व्यक्तित्व आहे की उपास धरून विलाप करणारा. माझ्या तुमच्या डोळ्यामध्ये प्रियांनो, आमच्या बांधवासाठी असेच अश्रू पाहिजे. जर आम्ही विश्वासणारे आहोत, देवाने मला तुम्हाला निवडलेलं आहे त्या सेवेसाठी, त्याच्या गौरवासाठी, तर अनेकाच्या जीवनासाठी आमचे अश्रू, आमचे उपास, आमची प्रार्थना, आमचा विलाप जो आहे तो कामी आला पाहिजे. देव म्हणतो ते माझं निवडलेलं पात्र आहे. संत पावलोस निवडलेलं पात्र, या ठिकाणी नेहमी निवडलेलं पात्र आहे, जे देहात आहेत परंतु इतरांसाठी ते उपयोगी पडणार आहे. संत पावलोस म्हणतो मी देहात राहणं हे तुमच्या गरजेचं आहे. आणि इथं आम्ही पाहतो की नेहमी देहात आहे, परंतु आज देवाच्या कामासाठी, इस्रायल लोकांसाठी, येरुशलेमसाठी, यहुदी लोकांसाठी याचा उपयोग होत आहे. प्रियांनो, आज आम्ही देखील आहोत, आम्ही बांधव आहोत, ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आणि अनुभवी तारण पावलेले लोक आहोत. तर आमचा अधिक देहाचा उपयोग मंडळासाठी होणं किती गरजेचं आहे. आमच्या डोळ्यामध्ये नेहमीसारखे अश्रू पाहिजे. आम्ही नेहमीसारखं बसून रडलं पाहिजे, उपास विलाप केला पाहिजे. पडलेली जी भिंत आहे येरुशलेमची, ते बांधण्याचं आम्ही ओझं घेतलं पाहिजे. आणि नेहमीने हे सगळं काम केलं. प्रार्थनापूर्वक त्याने हे काम करायला सुरुवात केली आणि त्याच्या ह्या कामाला यश आहे. परमेश्वराने त्याचा आशीर्वाद, परमेश्वराने त्याच्या कामाला इतका आशीर्वाद दिला की पूर्ण येरुशलेम त्यांनी बांधून काढली. पूर्ण दुर्दशेतून येरुशलेम मुक्त झाली आणि त्या येरुशलेम मध्ये आम्ही पाहतो आनंद निर्माण झाला. आणि उंच ठिकाणी उभा राहू हा नेहम्या नियमशास्त्र आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना वाचित असताना दाखवतो. देवाकडे वळणारा हा व्यक्ती, देवाच्या वचनाकडे वळणारा हा व्यक्ती आम्ही पाहतो नेहम्या. ज्याप्रमाणे संत पावलाने अनेक लोकांना देवाकडे वळविलं, त्याप्रमाणे ह्यांनी सुद्धा, नेहम्याने सुद्धा इस्रायल लोकांना देवाच्या वचनाकडे वळविलं आणि त्यांचे डोळे उघडले. निवडलेलं पात्र आहे. संत पावलो ज्याप्रमाणे म्हणतो की मी देहात राहणं हे तुमच्या गरजेचं आहे. नेहम्या जेव्हा देहात होता आणि राजमहालामध्ये राहत होता, त्यांनी आपला स्वतःचा विचार नाही केला, परंतु त्यांनी विचार केला देवाचा आणि देवाच्या कार्याचा. आम्ही स्वतःचा नव्हे तर इतराचा, अनेक विश्वासणाऱ्यांचा विचार केला पाहिजे. धन्य आहे ते पात्र ज्यांना हे विचार परमेश्वर देत असतात. आणखी एक उदाहरण बघूया आपण आणि शेवटचं उदाहरण पाहून समाप्त करूया. उत्पत्तीचं पुस्तक काढूया. उत्पत्तीचं पुस्तक 50वा अध्याय, शेवटचा अध्याय आणि शेवटच्या अध्यायापासून आम्ही वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 50वा अध्याय आणि त्याचं वचन मी वाचतो 19. योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. आता ह्या ठिकाणी पाहतो की योसेफाच्या जीवनातले उत्तम आणि पवित्र विचार आपल्या बांधवासाठी. ज्यावेळेस याकोब मरण पावला आणि याकोबाचे भाऊ आपल्या मनात म्हणू लागले, आता हा योसेफ त्याचा बदला घेणार. आम्ही यासोबत कसं वागलो, हा आता योसेफ बदला घेणार. परंतु योसेफाच्या मनामध्ये आपल्या भावाच्या बाबतीत वेगळे विचार, एक अशी विचार आहेत ज्याची तुलना कोणासोबत आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो या ठिकाणी, योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. पुढं वचन 20 मध्ये, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. योसेफ देहात का होता. योसेफाला देवाने असा उपयोग केला किंवा योसेफाचा देवाने असा उपयोग केला की येणाऱ्या काळामध्ये हा लाखो लोकांचं प्राण वाचविणारा आहे. संत पावलोस, नेहम्या आणि आम्ही पाहतो योसेफ हे देहात असताना किती देवाच्या कामासाठी उपयोगी पडेल पात्र आहे. योसेफ म्हणतो आपल्या भावाला, हे बघा, जरी तुम्ही माझं वाईट केलं आहे, पण आज पाहता अनेक लोकांचं प्राण वाचवाय म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. आणि पुन्हा तो म्हणतो आपल्या भावाला, भिवू नका, भिवू नका.
किती हिंमत देतो तो आपल्या ह्या मोठ्या भावांना, किती त्याला प्रोत्साहन देतो. अरे मी तुमचं वाईट करणारा नाही, मी असा माणूस नाही, मी योग्य माणूस, मी असा व्यक्ती नाही की तुम्ही मला घाबरू का, मला का घाबरता, मला का भेटतात तुम्ही, भिवू नका. पुढे तो म्हणतो वचन 21 मध्ये, तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करी. मी तुमचे आणि तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करी. बघा, निवडलेलं पात्र, जे आपल्या भावांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्याही लेकरा बाळाचं काळजी घेणार असतं. अद्भुत गोष्ट आहे त्या पात्राची, जो निवडतो ते त्याला. आणि पाहिलं प्रेषित 9:15 मध्ये, मी तो माझे निवडलेले पात्र आहे. आणि पावलाच्या बद्दल पाहिलं, नेहम्याच्या बद्दल पाहिलं, आणि ह्या ठिकाणी योसेफाच्या बद्दल असं पात्र जे लाखो लोकांच्या जीवाच्या उपयोगासाठी आहे. आणि योसेफ रडला, ज्याप्रमाणे नेहम्या रडला तसा योसेफ देखील रडला. बघा वचन 17 मध्ये, तुम्ही योसेफला सांगा, तुझ्या भावाने तुझे वाईट केले, हा त्याचा अपराध व पातक, त्याची क्षमा करा. आता आपल्या भावाच्या देवाने जे आम्ही दास, ते आमचा अपराध क्षमा करा, अशी आम्ही विनंती करतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफला रडू आले. बघा, ज्यावेळेस त्याचे भाऊ त्याला क्षमा मागू लागले, त्यावेळेस त्याचे भाऊ त्याला म्हणतात, आम्हाला क्षमा कर, आम्ही अपराध केला आहे तुझ्या बाबतीत, आम्ही पातक केलं आहे तुझ्या बाबतीत. तर मी सगळेजण मिळून त्याला हात जोडू लागले आणि असे म्हणाले की आम्ही सगळे दास आहोत, आम्ही दास आहोत, आम्ही दास आहोत. हे ऐकताच योसेफाच्या डोळ्यातून अश्रू आले. योसेफ रडू लागला. तो असं नाही बोलला, हा तुम्ही माझ्यासोबत असं केलं ना, हे बघा आज तुम्ही मला माफी मागत आहात, असं नाही बोलला. उलट योसेफाने त्यांच्यावर प्रीती केली, योसेफाने त्याला अंगीकार केला, त्याला जवळ घेतलं, त्यांच्यावर प्रेम प्रीती केली. आणि त्यासाठी तो त्यांच्यासाठी रडू लागला. तो स्वतःसाठी रडत नाही, तो त्यांच्यासाठी रडत आहे. म्हणून असं म्हटलं, योसेफला रडू आले. केव्हा तो रडला माहिती का? असं म्हटलंय, त्यांचं भाषण ऐकून योसेफला रडू आले. आणि पाहिलं नेहम्या, हे ऐकून नेहम्या रडू लागला आणि खाली बसला आपल्या यहुदी लोकांसाठी, आपल्या बांधवांसाठी. इथं देखील तेच चित्र आहे, तेच पात्र आहे, तेच आम्ही पाहतो, शिकतो. हे ऐकताच योसेफ रडू लागला आणि योसेफाने आपल्या भावाला हिंमत दिली. तो म्हटला, भिवू नका, भिवू नका. तो म्हटला, असा नाही म्हटला की मी नाही नाही, तो म्हटला, देवाने 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 जे काय झालं, जे काय घडलं, ते सर्व काय देवाने केलं. आणि पुढे तो म्हणतो 21 मध्ये, आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करीन. ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. एक लहान भाऊ मोठ्या भावांचा मनाचा समाधान करतो. एक लहान भाऊ मोठ्यांचा ममतेने बोलून समाधान करतो. किती निवडलेलं अद्भुत पात्र आहे जे देवाचं, जे त्यांच्या उपयोगी पडलं, त्याच्या भावाच्या उपयोगी पडलं. आज देखील आम्ही जे विश्वासमध्ये आहोत, लहान असो किंवा मोठे असो, जुने असोत किंवा नवीन असोत, आम्ही एकमेकाच्या उपयोगी पडलं पाहिजे. देवाने माझ्या जीवनाचा, देवाने आपल्या जीवनाचा त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या लोकांसाठी, त्याच्या लोकांच्या गरजेसाठी उपयोग केला पाहिजे. म्हणून संत पावलोस म्हणतो, हे बघा फिलिप्पियांनो, मी देहात राहणं हे तुमच्या हिताचं आहे, मी देहात राहणं हे तुमच्या गरजेचं आहे.